जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रयतेचा रायगड। पंढरीची वारी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा मोठा सणच होय। हा सण म्हणजे हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती। आषाढीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची। हरिमय झालेले लाखो वारकरी कित्येक किलोमीटर अंतर पार करीत त्या पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी पंढरीला जातात। प्रस्थान सोहळे पार करीत ज्ञानबा तुकाराम नामाचा जयघोष करीत पंढरीच्या दिशेने रवाना होतात। ही पंढरीची वारी हजारो वर्षे अविरत सुरू असून यापुढेही ती अविरत सुरू राहील। वारकरी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांतून शहरांतून वारकरी विठ्ठलाची भक्तिगीते भजने टाळमृदुंगाचा गजर करीत वारीचा आनंद घेत पंढरपूर येथे येतात। एका सिद्धांतानुसार ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली। वारी करण्याची परंपरा 800 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते। पंढरपूर वारी म्हणजे विठ्ठल भक्त व वारकरी चैत्र यात्रा, कार्तिक यात्रा, आषाढी यात्रा, माघी यात्रा यांपैकी कोणत्याही यात्रेला पंढरपूरला येतात। यालाच पंढरीची वारी असेही म्हणतात। भगवान श्री सद्गुरू गणेश योगीराज महाराज वारकरी संस्था वावंढळ कोयना जामरूक रायगड मुंबई या संस्थेच्या वतीनेही पंढरपुरात माऊलींच्या सुंदर रथासह नगर प्रदक्षिणा पूर्ण केली। यावेळी सर्व वारकरी संपूर्ण गणवेशासह सफेद सदरा, धोतर व टोपी परिधान करून व महिला वारकरी सफेद रंगाच्या साडीसह नगर प्रदक्षिणेमध्ये सहभागी झाल्या होत्या। दिंडीमध्ये सर्वात पुढे माऊलींची पताका, त्यामागे खांद्यावर माऊलींची पताका घेतलेले वारकरी, त्यांच्या मागोमाग टाळकरी, मध्ये सुंदर फुलांनी व केळींच्या सोपांनी सजविलेला सुंदर रथ व त्यामागे पताका घेतलेल्या वारकरी महिला हरिनामाचा जयघोष करीत संपूर्ण शिस्तीने जाणारी दिंडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती। या वारीमध्ये वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पायी चालत जातात। हा जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्यालाच दिंडी या नावाने संबोधले जाते। या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात। पंढरपुरात पोहोचल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करून नगर प्रदक्षिणा पूर्ण करतात। यावेळी संपूर्ण पंढरपूरमध्ये पुंडलिका वरदे हरिविठ्ठल आणि जय जय राम कृष्ण हरी या नामाचा जयघोष सतत घुमत असतो। असे म्हटले जाते की या आषाढी एकादशीला विठ्ठलाची निद्रा सुरू होते। तसेच या दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो। या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात। आषाढी एकादशी काळात मंदिर 24 तास सर्व भाविकांसाठी दर्शनासाठी खुले असते। एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींची श्री राधाराणीसह मिरवणूक खास तयार केलेल्या रथातून निघते। ही मिरवणूक प्रदक्षिणा मार्गाने जाते। हा संपूर्ण उत्सव आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपतो, ज्याला गोपाळकाला असेही म्हटले जाते। रयतेचा रायगडसाठी राकेश कदम, पंढरपूर।